जळगाव बंदची आहे। बातमी जळगावात नाही, जळगावमध्ये सकल हिंदू मोर्चानं दुचाकीचं शोरूम फोडलंय। बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात जळगावमध्ये सकल हिंदू समाजानं आज बंद पाळलाय। यावेळी हिंदू बांधवांनी मोर्चा काढला होता। बंदचं आवाहन करूनही शोरूम सुरू असल्यानं संतापलेल्या मोर्चेकरांनी दगड फेकत शोरूमची काच फोडून निषेध व्यक्त केलाय। या बंदला जिल्ह्यातल्या विविध संघटनांनीही पाठिंबा दर्शवलाय। पुढची बातमी, मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मवियाच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी एक मोठं वक्तव्य केलंय। आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचं विधेयक लोकसभेमध्ये मांडा, आम्ही पाठिंबा दर्शवू असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं। मराठा आरक्षणाबाबत विरोधकांनी भूमिका स्पष्ट करा म्हणत गेल्या काही दिवसात मराठा आंदोलकांनी विरोधकांच्या बंगल्यावर मोर्चे देखील काढले होते आणि त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य केलंय। मर्यादा वाढवण्याचा हक्क अधिकार हा राज्य सरकारला नाहीये। बिहारने वाढवलेली मर्यादा ही कोर्टाने उडवून लावली। हा अधिकार जो आहे तो फक्त आणि फक्त लोकसभेचा आहे, अन्यथा राष्ट्रपती हे करू शकतात। सर्वोच्च न्यायालयाचा अहवाल घेऊन त्यांचा सल्ला घेऊन आरक्षणाची मर्यादा वाढवू शकतात, बरोबर ना पृथ्वीराजजी? मग मराठा आरक्षणाचं बिल लोकसभेमध्ये आणा, मर्यादा वाढवा, ओबीसींचं आरक्षण तसंच ठेवा, धनगरांना द्या, सगळ्यांना द्या। आज आम्ही सगळे महाविकास आघाडी त्याला पाठिंबा देतो। आणा आरक्षणाच्या मर्यादा वाढवण्याचं बिल आणा।